जीवन समजून घेताना पार्ट 16. सचोटी आणि चारित्र्य. आध्यात्मिकतेमुळे चांगलं व्यक्तिमत्व घडायला मदत होते. शब्द जिथे कमी पडतात तिथे व्यक्तित्व झळाळून उठतं. जीवन अशा प्रकारे जगा की जे तुम्हाला ओळखतात परंतु ईश्वराला ओळखत नाहीत, त्यांना तुमच्या ओळखीवरून ईश्वराची ओळख पटेल. सदाचाराने वागण्याची प्रेरणा कशी मिळते? प्रभावी वक्त्यांना ऐकून, मनोरंजक तत्वज्ञान जाणून, कार्यक्रमांना उपस्थित राहून मिळणाऱ्या चैतन्यदायी ऊर्जेतून. या सर्व प्रश्नांची उत्तरं थोड्या बहुत अंशाने हो अशी येऊ शकतील. मात्र आध्यात्मिक साहित्याच्या दृष्टीने विचार केला असता असं म्हणता येईल की एखादी कृती करण्यासाठी लोकांना प्रेरणा मिळते ती बुद्धीची खात्री पटण्याऐवजी मनाची खात्री पटल्यामुळे. असं का व्हावं? कारण आपल्या कृतीपेक्षा आपले शब्द समोरच्यांना अधिक स्पर्श करतात. योग्य आचार, विचार, कृती आणि सचोटी यांचं पालन करणाऱ्या सदाचारी व्यक्तीचा आपल्यावर प्रभाव पडतो. रथ आणि व्यक्तित्व. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील पुरी या ठिकाणी हजारो वर्षापासून जगन्नाथ यात्रेची परंपरा जोपासली जाते. प्रचंड आकाराच्या 3 रथांमधून श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा या देवतांच्या मूर्तींची शोभायात्रा काढली जाते. या समारंभाला लाखोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित राहतात. रथयात्रेचं वैशिष्ट्य आणि लोकप्रियता लक्षात घेऊन 1970 पासून जगभरच्या अनेक शहरात रथयात्रा काढण्याची पद्धत सुरू झाली आहे. मुंबईच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात रथयात्रा काढली जाते. कफ परेड हा मुंबईचा सधन भाग आहे. इथे केवळ उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे. मुंबईच्या निमुळत्या टोक्यावर वसलेला हा भाग अतिशय अरुंद आहे. इथे एकदा रथयात्रेचं नियोजन करण्यात आलं, परंतु प्रचंड आकाराचे 3 रथ तिथल्या रस्त्यांवरून पुढे नेणं शक्य नसल्यामुळे पूर्वीच्या काळी इंग्लंडसारख्या देशात वापरल्या जाणाऱ्या आकाराने लहान असलेल्या घोड्यागाड्यांची मिरवणूक काढण्याचं ठरलं. रथयात्रेला जेमतेम 2 दिवस उरले असताना संयोजकांच्या लक्षात आलं की त्यांच्याकडे पुरेशी गंगाजळी नाही. कुठल्याही उत्सवाचे शेवटचे काही दिवस गोंधळ उडवणारे असू शकतात. आर्थिक मदत मिळण्याच्या हेतूने व्यवस्थापकांनी संभाव्य आणि इच्छुक दात्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. कोणी प्रयोजक मिळतो का हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फोनाफोनी सुरू झाली. संभाव्य दात्यांपैकी एक हितेश कोटवानी हा माझा जवळचा स्नेही होता. रथयात्रेसाठी त्याने आधीच भरघोस मदत केली होती. तरी सुद्धा मी त्याच्या काही मित्रांना विचारून पाहतो असं आश्वासन त्याने दिलं. हितेशचे सगळेच मित्र सुखवस्तू होते, अन्यथा कफ परेड भागात राहणं शक्य नाही. त्यांच्यापैकी एका मित्राला हितेश भेटला. त्या आठवड्यात आध्यात्मिक कार्य करणाऱ्या अन्य 3 संस्थांना या मित्राने आर्थिक मदत केली होती. म्हणूनच त्यांच्याकडून काही मिळेल अशी आशा ठेवण्यात अर्थ नव्हता. तथापि हितेशशी असलेल्या मैत्रीला जागून त्याने तिथल्या तिथे चेक लिहून दिला. हितेशच्या अथक प्रयत्नांमधून पुरेसा निधी उपलब्ध झाल्यामुळे आयोजकांनी सुटकेचा निश्वास टाकला. रथयात्रेच्या दिवशी कफ परेड भागात हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. तिथे श्री जगन्नाथाच्या आरत्या, त्यांची गाणी आणि मंत्रघोषांनी आसमंत दुमदुमला होता. रंगीबिरंगी कपड्यात जमा झालेले भक्त वाद्याच्या तालावर थिरकत होते. मोठं सुंदर दृश्य होतं ते. इमारतीच्या खिडक्यांतून आणि बाल्कनीतून लोक डोकावून पाहत होते. रस्त्यावर जमा झालेल्या गर्दीमुळे टॅक्सी चालकांना वाट मिळणं कठीण झालं होतं, पण त्यांना त्यांचं दुःख नव्हतं. रथ हळूहळू पुढे सरकू लागले. रस्त्याच्या अरुंदपणाची कल्पना रथचालकाला नव्हती. प्रचंड गर्दीचा ताण आल्यामुळे अनवधानाने त्याच्या रथाचं चाक बाजूला उभ्या केलेल्या चंदेरी मर्सिडीजच्या बंपरवर आदळलं. अफाट गर्दीमुळे आणि उत्साहाला आलेल्या उधाणामुळे या लहानशा प्रसंगाकडे कुणाचं लक्ष गेलं नाही, किंवा मग कुणाचं लक्ष गेलं असलं तरी कशाला मध्ये पडा असा विचार करून लोकांनी दुर्लक्ष केलं असण्याची शक्यता होती. रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेराही नव्हते. हा एक लहानसा प्रसंग वगळता रथयात्रा निर्विघ्नपणे पार पडली. त्यानंतर 2 दिवस गेले. हितेश ऑफिसमध्ये होता.
त्याच्या ज्या मित्राने पटकन चेक दिला होता त्याचा हितेशला फोन आला. पुढच्या वर्षी रथयात्रेची संपूर्ण प्रायोजिकता माझ्याकडे. हे ऐकताच हितेश चमकला. फार मोठा खर्च होता तो. हितेशने नवलाने विचारलं. हा तर तुझा चांगुलपणा आहे, पण मी त्यामागचं कारण जाणू शकतो का? मित्र सांगू लागला. परवा रथयात्रा संपल्यानंतर मी घरातून खाली आलो. माझी मर्सिडीज तिथे उभी होती. तिचा मागचा भाग चेपला आहे हे मला दिसलं. मी त्रस्त झालो. या भागात अशी विध्वंसक प्रवृत्ती दिसून येत नाही. अजून कुठे काही झालं आहे का याची तपासणी करत असताना गाडीच्या समोरच्या वायपरमध्ये अडकवलेली लहानशी चिठ्ठी मला मिळाली. काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत? हितेशने उत्सुकतेने विचारलं. त्यात म्हटलं होतं, या सुंदर गाडीच्या मालकास आम्हाला कळवण्यात अत्यंत खेद वाटतो आहे की गाडीसारख्या सुंदर अशा जगन्नाथाच्या रथाचं चाक धडकल्यामुळे तुमची गाडी चेपली आहे. याबद्दल तुमच्याशी बोलता यावं म्हणून मी तासभर इथे थांबलो होतो, पण तुम्ही न आल्यामुळे ही चिठ्ठी लिहितो आहे. गाडीच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च आम्ही मंदिराकडून तुम्हाला देऊ. तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. माझा फोन नंबर आणि पत्ता इथे देत आहे. कृपया संपर्क साधा. हा प्रसंग सांगून हितेशचा मित्र म्हणाला, काय हा प्रामाणिकपणा? माझ्या गाडीला धडक बसली आहे हे कोणाला समजलंही नसतं. इतकंच काय, ती धडक रथाने दिली आहे हेही कळण्याचा मार्ग नव्हता. श्री जगन्नाथाचे अनुयायी इतका प्रामाणिकपणा दाखवत असतील तर त्यांना संपूर्ण पाठिंबा द्यायला मला आवडेल. अशा प्रकारच्या आध्यात्मिकतेला आपण प्रत्येकाने प्रोत्साहन दिलं पाहिजे. हितेशचा तो मित्र धडाढ्य होता. गाडी दुरुस्तीचे पैसे त्याने मुळीच मागितले नाहीत. चिठ्ठी लिहिणाऱ्या व्यक्तीला मात्र त्याने आवर्जून फोन केला. योग्य आणि न्याय मार्गाने अध्यात्माची जपवणूक करणाऱ्या त्या व्यक्तीचे त्याने मनापासून आभार मानले. मंदिरातील त्या साधकाशी त्याचं झालेलं संभाषण हितेशने मला सांगितलं. गाडीच्या हानीबाबत चिठ्ठी लिहिणाऱ्या त्या माणसाला मी फोन केला. मी संतापलो असेन या विचाराने तो थोडा चिंतित होता. मी जेव्हा त्याला म्हटलं की पुढच्या वर्षीच्या रथयात्रेचं संपूर्ण प्रायोजकत्व घ्यायला मी तयार आहे, तेव्हा त्यांना चांगलंच नवल वाटलं. मला तर वाटलं की श्री जगन्नाथांनी मला आशीर्वाद दिला आहे. हितेशला हे सांगताना त्याचा मित्र हसत होता. यावरून लक्षात येईल की उत्तम व्यक्तित्व असेल तर कुठलंही तत्त्वज्ञान प्रभावी किंवा उपयुक्त ठरतं. आध्यात्मिकतेच्या सरावाचे 3 महत्त्वाचे पैलू असतात. विचार, तत्त्वज्ञानातून शोधलेली उत्तरं, जीवन कसं जगावं आणि आध्यात्मिकतेचा सराव कसा करावा हे त्यामुळे आपल्या लक्षात येतं. या संकल्पना एकदा लक्षात आल्या की मूल्यांची जोपासना करत जगण्याच्या दृष्टीने त्या दीपस्तंभासारखं काम करतात. आचार, तत्त्वज्ञानाधिष्ठित शारीरिक कृती त्यायोग्य आपल्या मूल्यप्रणालीत रूपांतरण घडून येतं. योग्य वागणूक आणि उत्तम व्यक्तित्वाची जोपासना करणं शक्य होतं. समृद्ध तत्त्वज्ञानातील एखाद्या वाक्याचा परिणाम होऊन जेव्हा व्यक्तित्वात बदल घडून येतो तेव्हा त्या कृतीला आचार असं म्हटलं जातं. प्रचार, आध्यात्मिक साधकाच्या उत्तम आचरणातून इतरांसमोर उत्कृष्ट उदाहरण ठेवलं जातं. त्यातून प्रेरणा घेत इतर व्यक्ती तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिकतेच्या मूल्यांप्रती श्रद्धा बाळगू लागतात. एकही प्रवचन न देता केवळ उत्तम व्यक्तिमत्वाच्या उदाहरणांमधून आपण अनेकांपर्यंत पोहोचतो. महान व्यक्तीच्या आचरणाचं अनुकरण सामान्य जन करतात. गप्पांच्या नादात आम्ही आश्रमात कधीही येऊन पोहोचलो ते आम्हाला समजलंच नाही. गाडी पार्क करून हॅरी माझं पुढचं बोलणं ऐकण्यास सज्ज झाला. अरे, तू मला थांबवलं का नाहीस? हॅरीकडे पाहत मी हसून विचारलं. मला तुमच्याकडून अजून काही खूप जाणून घ्यायचं आहे. मी तुम्हाला थांबवलं असतं तर मला रथयात्रेची सुंदर गोष्ट ऐकायला मिळाली नसती. हॅरी उत्तरला. मला आश्रमापर्यंत पोहोचवल्याबद्दल आणि अर्थातच अतिशय सुंदर अशा जेवणाबद्दल जी मी तुझा ऋणी आहे. आश्रमाचं प्रवेशद्वार उघडत मी त्याला म्हणालो, माझ्या संध्याकाळचा कार्यक्रम पूर्ण होऊ शकला नव्हता. आता येतोस का? मी विचारलं. हो, आवडेल मला. गाडीच्या किल्ल्या हातात घेत हॅरी म्हणाला. सुरक्षित प्रवेशद्वारातून आम्ही पुढे आलो. गेल्या 15 वर्षाच्या वास्तव्यामुळे तिथले अनेक सुरक्षा रक्षक माझ्या परिचयाचे होते. आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत ते. मी हसून त्यांना अभिवादन केलं. ज्या आश्रमाला मी स्वतःचं घर समजतो तो मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर आहे.
प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोर मोकळं मैदान आणि त्यामागे मंदिराची दगडी चिऱ्यातील 2 मजली भव्य वास्तू लक्ष वेधून घेते. एका बाजूला चप्पल बूट काढण्याची व्यवस्था केली आहे. मंदिरात प्रवेश करण्याआधी पादत्राणं तिथे काढणं अपेक्षित आणि आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरात स्वच्छता राखली जाते. त्याचबरोबर मंदिर आणि मंदिरवासी यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा तो एक भाग आहे. त्या दिशेने जात मी आणि हॅरी हसत एकमेकांना विनोद सांगत होतो. 4थं चक्र कोणतं? पायातून बूट काढून ते स्टॉल सांभाळणाऱ्या व्यक्तींकडे देत असताना हॅरीने अचानक विचारलं. त्याबद्दल आपण पुढे काहीतरी बोलूयात, मी म्हणालो. प्रचंड ट्रॅफिक जाममुळे इथे पोहोचायला खूप वेळ लागत होता. त्याने मी जरा त्रासलो होतो. त्यासाठी मला पुन्हा तुझ्या घरी यावं लागेल, म्हणजे जागतिक दर्जाचा सांबार मला पुनश्च चाखता येईल. त्यावर हॅरी म्हणाला, तुम्ही नाही आलात तर फार वाईट वाटेल आम्हा दोघांनाही. मी काही उत्तर देण्याआधीच हॅरीचा फोन वाजला. 1 मिनिट, बायकोचा फोन आहे असं म्हणून किंचित बाजूला आत जात त्याने पटकन फोन घेतला. तितक्यात येणाऱ्या जाणाऱ्यांची माझ्याबरोबर फोटो काढून घेतले. माझं लक्ष हॅरीकडे होतं. त्यांचं बोलणं तुकड्या तुकड्यांनी मला ऐकू येत होतं. हॅलो, कशी आहेस? मगाशी फोन का नाही उचललास? त्याने एकामागं एक प्रश्न विचारले. हॅलो. दुसऱ्या बाजूने येणारा आवाज कोणा पुरुषाचा होता. हॅरी दचकला. त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव मी टिपले. कोण बोलत आहे? मिस्टर अय्यर, मी डॉक्टर शाह ब्रिज कँडी हॉस्पिटलमधून बोलतो आहे. मगापासून तुमच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत, परंतु काही फोन टॉवर्सच्या भागात आग लागली असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. तुमची पत्नी इथे ॲडमिट आहे. मला वाटतं तुम्ही ताबडतोब फोन कट करा. हॅरीचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याच्या हातातून फोन सुटून जमिनीवर आपटला. जमलेल्या लोकांचा घाईने निरोप घेऊन मी पटकन हॅरीच्या दिशेने धावलो. तोवर तो मंदिराच्या व्हरांड्यात पोहोचला होता. काय झालं? ललिताला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. काहीतरी झालं आहे. मला आत्ताच्या आत्ता गेलं पाहिजे. इतकं बोलून तो गाडीच्या दिशेने धावला. त्याचा पडलेला फोन उचलत मीही त्याच्या मागे धावलो. सारांश: इतरांचं जीवन बदलण्याची क्षमता उत्तम व्यक्तिमत्व असते. आपल्या शब्दांपेक्षा आपल्या कृतीवर आपलं व्यक्तित्व अवलंबून असतं. मुंबईतील रथयात्रेचं उत्तम उदाहरण या संदर्भात आपण पाहिलं. व्यक्तित्व घडवण्यासाठी 3 तत्व आचरणात आणावी लागतात. विचार, जे जीवन तत्वज्ञान आपण अनुसरतो ते खऱ्या अर्थाने जाणून घेणं. आचार, त्या तत्वज्ञानावर आधारित कृती आपण करणं. प्रचार, या कृतीमधून जे उत्तम आचरण समोर येतं त्याचा सराव करणं. महान व्यक्तीच्या आचरणांचं अनुकरण सामान्य जन करतात.